ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि गावाचा पत्ता सांगा की. वर्षा भाग्यवान सावंत, मुक्काम पोस्ट लासवणी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बर ताई, आत्ता हे तुमच्या गोट्यामध्ये किती टोटली गाय आहेत? सगळे मिळून 11 आहेत. गाई 6 आणि म्हस वगैरे धरून 11 आहेत. 11 आहेत का? हम्म. बर बर. तुम्ही हा गोट्याचं म्हणजे गोटा हा कधी टाकलेला आहे? 7-8 वर्ष झाली. 7 ते 8 वर्ष का? हां. होय. बरं, सुरुवात कशी केलेली? एक म्हस घेतली होती का एक गाय घेतलेली? एक छोटी 2-3 गाया होत्या पहिल्यांदा, जास्त नव्हत्या. हां. नंतर त्याच्यापासून एवढे झाले. होय का? वाढत गेल्यानंतर. बर बर. बर, आता ह्यांचं सगळं देखभाल कोण करतं? मी आणि माझे मिस्टर. होय का? हम्म. बर. शेती आहे का? आहे ना, किती? 14 गुंठे. 14 गुंठ आहे का? हम्म. बर. मग शेती करत करत आपला हा व्यवसाय हो, चालू आहे. तुम्हीच बघताय? हो. होय. बर बर. टोटली दिवसाला दूध किती आपलं, किती म्हशीचं दूध लिटर देतात? लिटर म्हणजे तसं दोन्ही मिळून 60 लिटर जाते सकाळ संध्याकाळ. 60? हम्म. दोन्ही मिळून 60 लिटर. होय. दूध कुठं घालता? दूध गाडी इथं आमच्या इथे येते माहुलीमध्ये. बर. शेजारी एक क्षेत्र माहुली म्हणून गाव आहे, क्षेत्र माहुलीत. तिथनं डेअरीवाली येतात का? डेअरीवाली येते घरी गाडी. बर बर. बर, आता मला तुम्ही सांगा की ह्यांना तुम्ही चारा काय टाकता? काय हत्ती घास, मका, मुरघास, वाळकी वैरण, ज्वारीचा कडबा, मिक्स सगळं. होय का? हम्म. बर. आता आपली जी शेती आहे ती शेती करत असताना तुम्हाला शेणखत लागलं तर तुम्हाला हे तुमचं घरचंच वापरता ना तुम्ही? हो. जर आता मलाच तुम्ही सांगा, हे घरचं जर शेणखत नसतं, आपण बाहेरनं विकत आणलं असतं तर किती रुपयाचं लागलं असतं तुम्हाला शेणखत? बाहेरून आणल्यानंतर जास्त लागणारच. किती रुपये गेले असते? 30,000. 30,000 रुपये तुमचे गेले असते. गेले असते. म्हणजे हे तुमचं 30,000 रुपये वाचतात. हो. बर. कसं लिटर देते ती? 40 रुपये लिटर. 40 रुपये लिटरने का? हम्म. म्हशीचं? नाही, गाईंचं 40 आणि म्हशीचं 80 रुपये लिटर. होय का? हो. बर बर. बर ताई, आता तुम्ही सकाळी उठल्यापासून ते कसं मॅनेज करता हे सगळं? सकाळी 5 वाजता उठतो. हां. उठल्यानंतर पहिल्यांदा खुराक ठेवायचा. खुराक ठेवल्यानंतर सगळं शेण वगैरे काढायचं. तोपर्यंत त्यांचा खुराक खाऊन होतो. नंतर वैरण टाकायची. वैरण खात्यात तोपर्यंत थोड्या उशिराने धार काढायची. नंतर पाणी, परत वैरण आणि मग दिवसभर काही नाही. त्याच्यानंतर संध्याकाळीच. होय. हो. ताई, आता ह्यांना जर आजार वगैरे काय आला तर तुम्ही काय करता? काय डॉक्टरांना बोलवतो, लसीकरण वगैरे, इंजेक्शन वगैरे द्यायचे. घरीच येतात का डॉक्टर? हां, घरी येतात. बर. आता मला तुम्ही सांगा, आता हे तुमचं उत्पन्न जे आहे हे तुमचं महिन्याकाठी किती तुम्हाला नफा आणि तोटा काय होतं? 30,000 पेमेंट होतं महिन्याचं. दुधाचं? 10 दिवसाला 30,000. 10 दिवसाला 30,000. हां, त्याच्यातून खुराकाचं वगैरे कट होऊन आम्हाला 20,000 फायदा होतो. म्हणजे 10,000 रुपये चाऱ्याचा खर्च वगैरे जाऊन चारा महिन्याला? घरचाच आहे, पण पेंट वगैरे जाऊन राहतं शिल्लक. म्हणजे 20,000 रुपये राहतात शिल्लक महिन्याला? हो. नाही, 10 दिवसाला. 10 दिवसाला 20,000? 20,000. बर बर. आता मला तुम्ही सांगा, जेव्हापासून तुम्ही हा व्यवसाय करताय तेव्हापासून काय तुमची प्रगती झाली? व्यवसायामुळे आमचा घर खर्च चालतो, मुलाचं शिक्षण चालू आहे. आता थोड्या आमच्या पहिल्यांदा 2-3च गाया होत्या, त्याच्यावरच आम्ही एवढ्या म्हणजे जास्त वाढवलेत, दुधाच्या पैशावरच.
घरातल्या मुलांचं शिक्षण सुद्धा दुग्ध व्यवसायाच्या हा. जीवावर हो तुम्ही केलेलं आहे, बरोबर. आणि घरातलं काम करत करत तुम्ही स्वतः हो मीच बघते. हे सगळं तुम्हीच बघता. बर ताई, मला तुम्ही सांगा आता अशा काही महिला आहेत की घरी त्यांच्याकडे शेती आहे आणि आपलं घरकाम झालं की आपलं आराम म्हणजे त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी हा व्यवसाय करावा का? हो जरूर करावा, याच्यातून फायदा आहे, उन्नती होती, त्यामुळे जरूर करावा हा व्यवसाय. काही दिवस लागत नाही, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास एवढाच वेळ द्यायला लागतो यासाठी, त्यामुळे केला तर चांगलं फायद्याचंच आहे. हां हां. बरं ताई, आता तुमचं भविष्यात म्हणजे काय पुढचं प्लॅन काय आहे तुमचा, की आता तुम्हाला इथं जागा भरपूर आहे आणि गोटा असा बारीकच आहे, तर तुम्ही काय करणार आहे? मुक्त गोटा करायचा विचार आहे आमचा पुढे, आणि गायी आणखीन वाढवायचे. वाढवणार आहेत? हां बरं. आणि मुक्त संचार करणार आहेत का हो. इथं? जागा बी जास्त आहे तुम्हाला? हो आहे ना, बरीच आहे जागा. तर ताई तुम्ही हे शेणखत भरपूर साठलेलं आहे इथं, जर तुम्ही विकायचं म्हणलात तर एक ट्रॉली कितीला जाते? 6,000 रुपये. 6,000 रुपये. हम्म. अशा किती ट्रॉली निघतील ताई? आता एक जवळजवळ 15 निघतील. 15. बरेच आहे, शेणखत जास्त आहे. एक 20 ट्रॉली निघल. हो एक ट्रॉली 6,000 रुपयाला हो जाते का? हो. बरं. ठीक आहे ताई, तुम्हाला मानलं पाहिजे की तुम्ही पहाटे उठून घरातलं काम वगैरे सगळं करून मुलांचं आणि मिस्टरांचा डबा वगैरे देऊन सगळं मॅनेजमेंट हे सगळे करताय, तुम्हाला मानलं पाहिजे. आणि खरंच मित्रांनो, असं म्हणजे घरातल्या आपल्या ज्या आपल्या आया बहिणी ज्या आहेत त्यांनी घरात ज्या बसून जे असतील घरातलं काम झाल्याच्या नंतर त्यांना हा व्यवसाय करून द्यावा असं मला पण वाटतं. होय ना ताई? हो हो नक्की करावा सगळ्यांनी. बरं बरं, ठीक आहे. जय महाराष्ट्र ताई.